नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. नागपुरात नितीन गडकरी पराभूत व्हावेत यासाठी भाजपनंच यंत्रणा राबवल्या. गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद पुरवली, तर शहांच्या हाती सत्ता आल्यास ते योगींनाही घरी पाठवतील. दैनिक सामनाच्या रोकटोकमधून संजय राऊतांचा गंभीर दावा. संजय राऊतांचं डोकं तपासावं लागेल. 4 जूननंतर राऊतांचं थोबाड फुटणार. सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावरील दाव्यावर भाजप नेत्यांची टीका. राऊतांनी वायफळ बोलू नये. मी 9 वेळा निवडणूक लढवली आहे. मला रसद घेण्याची गरज नाही. वेळ पडली तर मी संजय राऊतांची तक्रार करणार. सामनाच्या रोकठोकवर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. संजय राऊतांची विधानं हास्यास्पद. त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन. राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न. सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 25 ते 30 कोटी वाटले. अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न. सामनातून संजय राऊतांचा आरोप. 4 जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. संजय राऊतांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. 2019 मध्ये राऊतांचे मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न. हिंमत असेल तर राऊतांनी एक रोकठोक त्यावरही लिहावेत. चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊतांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागेल. त्यांचं डोकं तपासावं लागेल. गिरीश महाजनांचा हल्लाबोल. ठाकरे गटातील लोकही सामन्यातील दाव्यावर विश्वास ठेवणार नाहीत. भाजप नेते गोपाळ शेट्टींचा राऊतांना टोला. राऊतांकडे बोलण्यासारखं काही उरलं नाही. शेट्टींचा हल्लाबोल. नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनिस यांच्यावर जीवघेडा हल्ला. हल्लेखोरानं मलिक यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. हल्ल्यामध्ये मलिक गंभीर जखमी. अजित पवार गटाची आज महत्वाची बैठक. मुंबईमध्ये गरवारे क्लबमध्ये बैठकीचं आयोजन, तर दुपारी 3 वाजता अजित पवारांची पत्रकार परिषद. 1 लाखांच्या फरकानं सुजय विखेंचा विजय होईल. राम शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल. मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला. पत्रातून एका मंत्र्यावर आरोप. भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता अधिकाऱ्यानेही नांग्या मारायला सुरू. रोहित पवारांचा आरोप. नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसानंतर उघड. दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या. काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी. तर आता मतमोजणीच्या वेळेला सतर्क राहणार असल्याची माहिती. मतमोजणीच्या दिवशी जिल्हाधिकारी तहसीलदार मतमोजणी केंद्रावर नको. अधिकाऱ्यांचा सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये काम. बजरंग सोनवणेंचं निवडणूक आयोगाला पत्र. अनिल परवांच्या उमेदवारीला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा विरोध. ठाकरे गटानं पदवीधरांसाठी योग्य उमेदवार दिला नाही. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप. भाजपने अजितदादांचा वापर करून घेतला. आता दादांचे हातपाय बांधलेत. रवींद्र धंगेकरांची टीका. तर मवियामध्ये असताना दादांनी हातपाय झटकून तुमचं काम केलं. प्रवक्त्या रुपाली पाटलांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कुटुंबाची जबाबदारी कळत नाही. राज्याची काय कळणार. सुषमा अंधानेंचा हल्लाबोल. कुटुंबाचा गम भन माहीत नसणारे कुटुंब व्यवस्थेवर बोलतात. शीतल म्हात्रे यांचा अंधारेंवर जोरदार पलटवार. ओबीसी बहुजन पक्ष पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती. सांगली जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नोकर भरती आणि इतर घोटाळ्यानंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याची मालिका. संचालक मंडळ बरखास्त करण्याची पडळकरांची मागणी. लोकसभेमध्ये आम्ही 16 जागा लढवल्याचा महायुतीला फटका बसणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया. तर आम्ही 3 जागा जिंकू. प्रकाश शेंडगेंकडून विश्वास व्यक्त. 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार. महारिझल्ट.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार. मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला आज 94 वर्ष पूर्ण. मात्र आज ब्लॉक असल्यामुळे डेक्कन क्वीन रद्द. मुंबई पुणे प्रवाशांचा हिरमोड. सीएसएमटी अमरावती एक्सप्रेस 31 मे रोजी बंद. डब्यांच्या गाड्या बसवण्यासाठी 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. ठाण्याच्या मुरबाडमधील गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं सावट. कातकरी वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदाराला मुंबई पालिकेकडून 64 कोटी 60 लाखांचा दंड. 30 दिवसामध्ये दंड भरण्याचे आदेश. घाटकोपर दुर्घटनेमधील मुख्य आरोपी भावेश भिंडेची 29 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवली. जाहिरात फलकाचं कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केलेत का. पोलिसांकडून पडताळणी सुरू.
पाण्यासाठी विरणवाडीमध्ये रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटलांचा विरोध. तासगाव पोलीस ठाण्यामध्ये रोहित पाटलांकडून ठिय्या. सांगलीच्या तासगावमध्ये पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आंदोलनाच्या वेळेला शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. 10 ते 12 आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. साताऱ्याच्या पाटणमधील ढेवेवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं 3 घरांचं नुकसानग्रस्तांकडून भरपाई देण्याची मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. लातूर जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पाऊस. चक्रीवादळामुळे 3घांचा मृत्यू तर 4 म्हशींच्या अंगावर वीज पडून म्हशी दगावल्या. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे झाडांसह विद्युत खांब पडल्यानं तार तुटले. लातूर जिल्ह्यामधल्या चाकूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे झाडं घरावर आणि वाहनांवर कोसळली. परिसरात मोठं नुकसान. बीडच्या परळीमध्ये जोरदार पावसाच्या हजेरी. घरांवर झाडं कोसळली. शेतीचं देखील मोठं नुकसान. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी, नागरिकांची मागणी. पंढरपूरमध्ये मुसळधार पाऊस. महामंडळाच्या बसला गळती. प्रवाशांची तारांबळ. पंढरपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या हजेरी. अंगावर वीज कोसळल्यानं 45 वर्षीय महिलेचा मृत्यू. वाऱ्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामधील वीज पुरवठा खंडित. राज्यात यंदा खरीपाचे 10 लाख हेक्टर क्षेत्र घटणार. कापसाच्या लागवडीखालील जवळपास 3 लाख हेक्टर क्षेत्र घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज. अकोल्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू. बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा. धुळे जिल्ह्यामध्ये खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात. शेतकऱ्यांकडून कपाशी पेरणीच्या कामाची लगबग. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस बियाणं विक्री विरोधात कृषी विभाग सज्ज. बोगस खतं आणि बियाणं विकल्यास परवाना रद्द होणार. कृषी विभागाचा थेट इशारा. कारवाईसाठी 10 भरारी पथकं तैनात. टोमॅटो, ढोबळी मिरची, शेवगा, फ्लॉवरच्या दरामध्ये 5 ते 10% वाढ. इतर फळभाज्यांचे दर स्थिर. व्यापाऱ्यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेनं भाज्यांचे दर वाढले. भाजीपाल्याच्या उत्पादनातही घट. हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये भुईमुग शेंगांची आवक मंदावली. भुईमुग शेंगाला प्रति क्विंटल 5,200 ते 5,600 रुपये दर. वाशिम जिल्ह्यामध्ये ज्वारीला अवघा 1,700 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव. प्रति क्विंटल मागे शेतकऱ्याचं 1,100 ते 1,200 रुपयांचं नुकसान. नाफेड मार्फत ज्वारी खरेदी करावी, शेतकऱ्यांची सरकारला मागणी. वर्ध्यामध्ये तापमान वाढल्यानं ऊस रसाच्या मागणीमध्ये मोठी वाढ. रसवंतीवर नागरिकांची मोठी गर्दी. दिवसाला अंदाजे 13 टन ऊसाचा रस. धुळे जिल्ह्यामधल्या सडगावमध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांच्या पहाटेपासूनच विहिरींवर रांगा. गोंदियाच्या पालेवाड्यामध्ये पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी वणवण. जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजना ठरली फोल. बुलडाण्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद. जिल्ह्यामधील प्रकल्पामध्ये फक्त 11% पाणीसाठा शिल्लक. 65 गावांना 67 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या ताईबाई तांड्यामध्ये भीषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर माजी आमदारांची टीका. जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पाणी टंचाई आणि चारा टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. जळगाव जिल्ह्यामध्ये हातनूर धरणाचं आवर्तन तापी नदीच्या भुसावळच्या बंधाऱ्यामध्ये सोडलं. पालिका प्रशासनाकडून पाण्याचं नियोजन करण्यात येणार. मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढला. घाटकोपरच्या आरसीटी मॉलमध्ये स्नोचा अनुभव घेण्यासाठी मुलांसह पालकांची गर्दी. मुंबईतल्या सातई धरणामधील जलसाठ्यामध्ये वेगाने घट. मतदान पूर्ण होताच मुंबईमध्ये पाणी कपात. 30 मे पासून 5% तर 5 जून पासून 10% पाणी कपात लागू. पालिकेचा निर्णय. अहमदनगरच्या आगडगावमधील कालभैरव देवस्थानामध्ये आमरस महाप्रसादाचं आयोजन. महाप्रसादासाठी 2,500 किलो आंबे आणि 600 लिटर दुधाचा वापर. नागपूर पोलिसांकडून एकत्र येऊया, नशामुक्त नागपूर घडवूया अभियान. नशेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल पोलिसांकडून जनजागृती. आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून जनजागृती अभियान.